नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही रेसिपी पाहतच असाल। आजची आपली नॉनव्हेजची रेसिपी आहे। ही रेसिपी पटना स्पेशल आहे, म्हणजेच पटना चिकन हंडी। रेसिपी करायला तर अगदी साधी सिंपल आहे आणि थोडीशी वेगळी आहे। सर्वांनाच आवडेल अशी रेसिपी आहे। ही माझ्या मैत्रिणींनी शिकवलेली रेसिपी आहे, तीच तुमच्यासोबत शेअर करते। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला काय लागणार आहे ते पाहूया। जवळपास 400 ग्रॅम कांदे घेतलेत मोठे आणि लांबट आकारात मी कापून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण सुरुवातीला मसाले घालून घ्यायचे आहेत। यामध्ये जो आपला नेहमीचा मिरची मसाला आहे तो 3 टेबलस्पून इथे मी घालून घेते आहे। यानंतर आपण यामध्ये घालत आहोत 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर। काश्मीरी मिरची पावडर नेहमीप्रमाणे आपण कलरसाठी वापरतोय। अर्धा टीस्पून अजून मी वापरलेली आहे, कारण या हंडीला कलर खूप छान येतो। यामध्ये मी 3 ते 4 लाल मिरच्या घातलेत। या काश्मीरी मिरच्या नाहीत, अशाच साध्या ज्या मिरच्या असतात त्या आहेत। तसेच यामध्ये मी 1 टेबलस्पून चिकन मसाला घालून घेतलेला आहे। 1 टेबलस्पून धने जिरे पूड आहे। अर्धा टीस्पून आपण इथे हळद पावडर वापरलेली आहे। तसेच गरम मसाला आपण इथे 1 टीस्पून वापरलेला आहे। आपण एवढे मसाले घालायचे याचे कारण हे आहे की इथे आपण कांद्याचा भरपूर प्रमाणात वापर केलेला असल्यामुळे थोडेसे तिखटाचे प्रमाण आपण इथे वाढवलेले आहे। कारण कांदा घातल्यामुळे जी नॉनव्हेजची रेसिपी असते ती थोडीशी गोडसर होते, म्हणून मसाल्याचे प्रमाण इथे वाढलेले आहे। आता यामध्येच आपण चवीनुसार मीठ घातलेले आहे आणि 2 टेबलस्पून इथे मी अद्रक लसूण पेस्ट घालून घेतलेली आहे। यामध्येच आपण चिकन घालून घेऊया। हे चिकन पाऊण किलो आहे, म्हणजे 750 ग्रॅम इथे मी चिकन घेतलेले आहे। तसेच इथे हे लसूण आहेत, तळलेले लसूण जवळपास 15 ते 16 लसणाच्या मोठ्या मोठ्या पाकळ्या आहेत। त्या हे तेल जे आहे ते राईचं तेल आहे। राईचं तेल सुरुवातीला घालायच्या आधी उकळून घेतलेला आहे पूर्णपणे, आणि त्याचा जो कडवटपणा आहे तो निघून गेल्यानंतर यामध्ये मी 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत आणि त्या थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्याचा पूर्ण फ्लेवर त्या तेलामध्ये उतरला पाहिजे। अशा पद्धतीने मी इथे हे तेल तयार करून या चिकनमध्ये घातलेलं आहे। हे तेल जवळपास आपल्याला 4 टेबलस्पून हे तेल मी इथे वापरलेले आहे आणि हे सर्व आता आपल्याला एकजीव असं मिश्रण करून घ्यायचं आहे। पूर्ण चिकनला हा मसाला अगदी व्यवस्थितरित्या लागला पाहिजे, अशा पद्धतीने हे आपण लावून घेणार आहोत। कारण आपल्याला या चिकनला फोडणी द्यायची, म्हणजे कशा पद्धतीने फोडणी आपण देणार आहोत ते तुम्ही पाहालच। खूपच असं वेगळ्या पद्धतीचं हे चिकन आहे आणि हे चिकन आपण हंडीमध्ये शिजवणार आहोत। चला तर मग आता आपली हंडी तर रेडी आहे। ही हंडी सुरुवातीला स्वयंपाक म्हणजे आता शिजवण्यापूर्वी गरम पाण्याने धुवून घ्यायची आहे। त्यानंतर याला तेल लावून ठेवायचं आहे। पहा, मी तेल लावलेल्या आधीच असल्यामुळे थोडेफार तेल याच्यामध्ये आहे। यामध्येच आपण गॅसची आज मी एकदम छोटीशी, म्हणजे लो गॅसची आज ठेवलेली आहे। यामध्येच आपण खडे मसाले घालून घेतो। यामध्ये 1 टीस्पून जिरे घातलेले आहेत, 2 ते 3 तेजपत्त्याची पाने, दालचिनी, लवंग, त्याचबरोबर काळी मिरी, अशा पद्धतीने हे मसाले आपण घालून घेतलेत। आता यामध्ये आपण जे चिकन आहे ते चिकन यामध्ये घालून घ्यायचे आहे। पूर्णपणे आपण हे चिकन याच्यामध्ये घालून घेऊया। मस्त चिकनला कलर आत्ताच खूपच छान दिसतो आहे।
आता शिजल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेलच। आता आपण याच्यावरती हे जे गरम केलेलं तेल आहे, हे तेल इथे मी मोहरीच्या तेलाचा वापर केलेला आहे। तेल 4 टेबलस्पून तेल वापस घातलेले आहे, कारण याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर करायचा नाही आहे। जे कांद्याचे पाणी म्हणजे शिजेल तसे पाणी आपोआपच त्याच्यामध्ये तयार होईल आणि त्या वाफेमध्येच आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे। पहा, सर्व बाजूने आपण हलवून घेतलेले आहे। आता आपण याला पॅक करूया। यासाठी मी इथे याच्यावर झाकण ठेवलेले आहे आणि या झाकणाला साईडनी पूर्णपणे आपण कणिक लावून घ्यायचं आहे। कणिक लावत असताना थोडंसं पातळसरच लावून घ्यायचं, म्हणजे ते पटकन पसरलं जातं। थोडासा पाण्याचा हात लावून पूर्णपणे आपल्याला हे मटका पॅक करून घ्यायचा आहे आणि शिजवत असताना मीडियम टू लो अशा पद्धतीने आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। मध्ये सुद्धा होल असल्यामुळे मी याला सुद्धा पॅक केलेला आहे। पहा, आपला हा हंडी आता शिजत आलेली आहे। आता आपण मधून म्हणजे 15 मिनिट झाल्यावर आपण हलवून घेऊया थोडेसे, म्हणजे चिकन खाली लागले नाही पाहिजे, म्हणून 15 मिनिटांनी आपण हलवून घ्यायचं आहे। आतील चिकन शिजले की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही बाहेर जे आपण पिठाचं आवरण लावलेले आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे। ज्यावेळी हे पिठाचं आवरण सुकेल, पहा आता आपले चिकन शिजलेलं आहे। कलरसुद्धा चेंज झालेला आहे बाहेरील आवरणाचा, तुम्ही पाहू शकताय। त्यावेळी आपण हे झाकण उघडून पाहायचं आहे। चिकन अगदी रेडी झालेलं असणार आहे। पूर्णपणे मस्त फ्लेवर तर सुटलेलाच आहे। तुम्ही पाहू शकता साईडनी पूर्णपणे तेल झालेलं आहे आणि मातीच्या हंडीत शिजवले असल्यामुळे त्याचा एक प्रकारे फ्लेवर आलेला आहे त्या मातीच्या हंडीचा। कलरसुद्धा तुम्ही पाहू शकताय चिकनचा। या चिकनची टेस्ट म्हणाल तर लसणाचा फ्लेवर त्याचबरोबर कांद्याचा फ्लेवर इतका दोन्हीचा संगम खूपच छान लागतो आणि करायला तर एकदमच सोपी आहे, तुम्ही पाहिलेच आहे आता। आणि टेस्टला तर बोलूच नका। कलर पहा खूपच सुंदर आलेला आहे। जर आपण गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे इथे तरीसुद्धा ही हंडी उकळते, कारण मातीचे भांडे तापलेले असल्यामुळे हे अजून त्याची प्रक्रिया चालू आहे। ही डिश शिजण्यासाठी जास्तीत जास्त 40 मिनिट लागतात। अगदी घरभर सुगंध पसरलेला आहे। मस्तच रेसिपी आपली तयार झालेली आहे। जर तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। आणि जर चॅनेलला माझ्या तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील करा। तसेच बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका, कारण नेहमीच मी वेगवेगळ्या नवीन रेसिपीज घेऊन येत असते, त्यामुळे त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या रेसिपी तुम्हाला पटकन पाहायला मिळतील। तसेच याच्या आधीसुद्धा मी बऱ्याचशा चिकनच्या रेसिपीज आणि मटनच्या रेसिपीज शेअर केलेल्या आहेत। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते आहे, त्यासुद्धा तुम्ही जरूर पहा। या चिकनला अजून एका नावाने ओळखले जाते, ते म्हणजे हे चिकन चंपारण या नावाने ओळखले जाते। त्याचबरोबर चिकन पटना हंडी या नावाने सुद्धा ओळखले जाते। ज्याप्रमाणे चिकन बनवले जाते त्याचप्रमाणे मटनसुद्धा अशा पद्धतीने बनवले जाते। तुम्ही देखील अशा पद्धतीने करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। त्याचबरोबर आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्थ खा, मस्त रहा आणि नेहमीच आनंदी रहा। धन्यवाद।